बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुकामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येते। या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे। मागील आठवड्याभरापासून पोलिसांनी या प्रकरणाची तपासाची चक्र फिरवलेत। गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागलेत। गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आले। एवढंच नाही तर दोघंही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते हे सुद्धा तपासातून उघड झाले। गोविंद बर्गे आत्महत्येप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची काल सोमवारी पोलीस कोठडी संपली होती। तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टात दिली आहे। पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेल्समधून पोलिसांसमोर नवनवीन खुलासे आलेले आहेत। पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैराग इथं वेगवेगळ्या लॉज आणि इतर ठिकाणी एकत्र राहिल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या चॅटिंगमध्ये गोविंद बर्गे यांनी आत्महत्येची धमकी दिली होती हेही समोर आलेलं आहे। याआधीच पोलिसांनी बर्गे यांनी पूजाला 7 लाखांचा 2.25 गुंठे प्लॉट विकत घेऊन दिल्याचं समोर आलं होतं। पण आता पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत। त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतलाय। दरम्यान आधी 5 दिवस आणि नंतर 2 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बार्शी न्यायालयाने पूजाला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे। पण पूजाला कुठेही जाता येणार नाहीये। तिला पोलीस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे। पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते। त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले। हा प्रेमाचा खेळ 1.5 वर्षांपासून सुरू होता। पण जसजसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले तशा त्यांच्या अडचणी वाढल्या। पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं, मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले। प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह 2 लाख रुपयांचा आयफोन मोबाईलही घेऊन दिला होता। पण पूजाचा आता गोविंदच्या घरावरती डोळा होता। तिनं बर्गे यांचं गेवराईमधील राहतं घर आपल्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला। यातून दोघांमध्ये वाद झाला। गोविंदने हे करायला नकार दिला। त्यामुळे पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं। एवढंच नाही तर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती। पूजाने धमकी दिल्यामुळे गोविंद हे निराश झाले होते। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हे 9 सप्टेंबर 2025 रोजी पूजाच्या घरासमोर आले होते। नर्तिकेच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूलमधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली। यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला। अखेरीस गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। गोविंद हा विवाहित होता। त्याला एक 9वीत शिकणारी मुलगी आणि 6वीत शिकणारा मुलगा आहे।